नमस्कार मंडळी, आज आपल्याकडे शेती शाळेला काही पाहुणे आलेले, तर आपण सरांचा 2 मिनिटात परिचय करून घेऊ। सर, आपलं नाव सांगा। नमस्कार, मी राजीव कुलकर्णी। माझं मूळ गाव वैजापूर, तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि आज मी मुद्दाम ऊस शेती बघायला खुलताबाद जिल्ह्यातल्या बाजार सावंगी इथे श्री रामचंद्र पुंड यांच्या शेतात आलेलो आहे। आणि आपण प्रत्यक्ष बघू शकता की हा ऊस म्हणजे एक प्रकारचे हे बांबूचं बेट असल्यासारखंच दिसतंय। एवढा प्रचंड जाडा ऊस आहे। आणि खरोखर असं उत्पादन घ्यायचं असेल तर SRT पद्धतीने बेड आणि सरीमध्ये ती पद्धत अवलंबावी आणि कमीत कमी अल्प खर्चात SRT शेतीमध्ये ऊस पिकवावा आणि जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा, ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती। धन्यवाद। सर, आपण हा ऊस खाऊन बघितला का? हा ऊस म्हणजे माझं वय सध्या 65 आहे आणि मी जवळजवळ 55 वर्षाचा असताना ऊस एकदा वैजापूरमध्ये खाल्ला। त्याच्यानंतर मी आज 65व्या वर्षी हा ऊस खाल्ला। माझे दात एवढे मजबूत असतील असं मला वाटलं नव्हतं की हा सहजरित्या ऊस खाता आला मला। आणि ह्या ऊसाचं हे वैशिष्ट्य आहे की हा ऊस फोपसा नाही आहे पण सॉफ्ट आहे। आणि जर हा ऊस सॉफ्ट आणि अप्रतिम गोडीचा जर आहे तर ह्याचा रसवंतीसाठी किती चांगला उपयोग होऊ शकतो आणि ग्राहकांना किती छान पद्धतीने विषमुक्त ऊसाचा रस मिळू शकतो। साधारणतः या ऊसाचं वजन किती येईल साहेब तुमच्या अंदाजानुसार? एक 4 किलोच्या वरती यायला हरकत नाही। बिलकुल अंदाजे बिलकुल। आणि आपण जे एकंदरीत सगळी शेती बघितली, सगळी पिकं बघितली, मक्का, ऊस आणि जे आपलं आता तुरीचं शेत, फुलंब्री तालुक्यात मी रावसाहेब मोरेंकडे मी जाऊन आलो। त्यानंतर बदनापूर येथील ज्ञानेश्वर सिंगार यांची शेती बघितली। आणि मी प्रथमतः SRT वर केलेली ऊसाची शेती पाहायला मुद्दाम आलेलो आहे। आणि माझे आणि रामचंद्र पुंडे यांची ओळख SRT च्या स्टॉलवर मोशीच्या प्रदर्शनात झाली। आणि त्याच्यानंतर मी तात्काळ इथे निर्णय घेतला की SRT वरील ऊस शेती मी अजूनपर्यंत मराठवाड्यातील बघितलेली नाही। आणि मी त्यांना फोन केला आणि त्यांनी मला अत्यंत सहकार्याने आग्रहपूर्वक त्यांनी मला त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी बोलवलं। आणि आज मी 14 तारीख रविवार मी तात्काळ माझे एक सहकारी वैजापूरमधले नितीन महापुरे यांच्यासोबत इथे आलेलो आहे। सर, आपला अनुभव काय एकंदरीत, म्हणजे आपण जे आज शेती बघायला आला तर आपण काय सांगताल बाबा या शेतीबद्दल? आपलं एकंदरीत तुमचं मनोगत काय? यासाठी पद्धती शेती ही खूप छान पद्धत आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर वापर करावा आणि अशी शेती इथून पुढे करावी। नक्कीच नक्कीच। जसं दादाचं स्वप्न आहे की शेवटचा शेतकरी आनंदी झाला पाहिजे, तर त्याच वाटचालीनं आपण सर्व प्रयत्न करतोय। आणि आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की आपल्यासारखे 65 वर्षाचे तरुण शेती बघताय, शेती समजून घेत आहे आणि तुमच्यातून प्रेरणा दुसऱ्यांना पण मिळते, ती खूप सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरं एक मला वैशिष्ट्य सांगायचं आहे की असा ऊस म्हणजे मी अतिशयोक्ती करत नसेल तर असा ऊस कोल्हापूर शुगर बेल्टमध्ये पण तयार होत नसेल, एवढा उत्कृष्ट ऊस मराठवाड्यात होतोय। बिलकुल बिलकुल। आणि ते पण कमी पाण्यात। बिलकुल। आता तर पाऊस मुसळधार पडलाय महाराष्ट्रात सगळीकडे, पण ह्यांनी कमी पाण्यात हा ऊस केलेला आहे। जमीन भुसभुशीत आहे आणि अगदी सुवासिक जमीन आहे। गांडुळांची संख्या पण भरपूर, गांडुळांची भोकं पण जमिनीमध्ये अनेक प्रकारे आढळलेली आहेत। आणि यांनी अजून एक मी यांचं शेत बघितलं की गव्हाची पेरणी केलेली आहे। त्यानंतर हरभरा थोडीशी उगवण छोटी छोटी झालेली आहे आणि अनेक प्रकारचं हे। तर मराठवाड्यातल्या नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी ह्यांच्या ऊस शेतीला भेट घेऊन यांच्याकडनं माहिती घ्यावी। आणि पुढील वर्षी ज्यांना ऊस शेती करण्याची इच्छा आहे त्याने अवश्य अशा प्रकारे ऊस शेती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करावी। बरोबर सर, नक्की। दादांची पण या शेतीला भेट झालेली आणि दादांचे आशीर्वाद आपल्याला मिळालेले। नक्कीच आपण हा प्रयत्न सर्वांसाठी करत राहू आणि आपलं एकच ध्येय आहे की जो शेवटचा शेतकरी आहे त्याच्यापर्यंत ही तंत्रज्ञान पोहोचलं पाहिजे आणि जगातला प्रत्येक स्क्वेअर फूट, एक इंच जमीन आपली ही सुपीक झाली पाहिजे, ह्याच प्रयत्नात आपण सर्व वाटचाली करत आहोत। आपण दोघांनी खूप चांगला वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो। धन्यवाद सर। धन्यवाद।